आपण गेल्या 2-3 आठवड्यांपूर्वी एक बिबट्यावर एक व्हिडिओ बनवला होता। आपण सर्वांनी त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला। त्या व्हिडिओचे इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर दोन्ही ठिकाणी जवळपास 1 मिलियन दर्शकांनी त्या व्हिडिओला पाहिलं। आता योगायोग बघा, हा व्हिडिओ मी पुण्यातील औंधमधील माझ्या ऑफिसमध्ये बसून शूट करत आहे। इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या सीन सोसायटीमध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी बिबट्या आढळला अशी बातमी आली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याला दुजोराही दिला की हा कोणताही AI जनरेटेड व्हिडिओ नसून बिबट्या खरंच औंधमध्ये आढळला होता। मला स्वतःला असं वाटतं ये तो सिर्फ झाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है। कारण हे ऊसामधील बिबटे एवढ्या झपाट्याने यांची संख्या वाढते। मात्र प्रत्येक वर्षाला एक मादी 4 पिल्लांना जन्म घालते। त्यातला एकही बछडा मरण पावत नाही, कारण त्यांना ऊसाचं संरक्षण प्राप्त असतं। त्यांना खायला आजूबाजू कुत्रे, मांजरे, त्याचप्रमाणे लहान वासरे हे आयते मिळतात। त्यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये यांची संख्या झपाट्याने वाढत गेली। असाच जर यांचा वेग झपाट्याने वाढायचा कायम राहिला तर हे महाराष्ट्रापुढील सर्वात मोठं संकट असणार आहे। बिबट्या हा मानवी वस्तीच्या जवळपास राहणारा प्राणी आहे। जोपर्यंत त्याला आयतं खायला मिळतं तोपर्यंत ते खाणार। तुम्ही बघा, येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये म्हणा किंवा शेजारच्या उपनगरांमध्ये म्हणा, हा बिबट्या आढळणे सर्रास कॉमन होऊन जाईल। एवढ्या मोठ्या संख्येने या बिबट्यांची संख्या वाढणार आहे। कारण हे बिबट्या म्हणजे कोणतं कुत्रं पण नाही आहे की त्याला तुम्ही पकडून त्याची नसबंदी कराल, म्हणजे त्याला इकडचा पकडून तुम्ही तिकडे नेऊन सोडला, असं पण नाही आहे। बिबट्या हा 100% मांसभक्षक व काही वेळा नरभक्षकही आहे। सरकारने यावर पर्यावरणवाद्यांची मदत घ्यावी, तसेच वन विभागातील हुशार कर्मचाऱ्यांचा। त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये या समस्या भेडसावत आहेत त्या ग्राउंड झिरोमधील नागरिकांची मदत घेऊन जर हे आत्ताच आटोक्यात आणलं नाही, कारण बिबट्या अत्यंत चाणाक्ष प्राणी आहे। आता मी काल एक न्यूज वाचली होती, विमानतळावर एक बिबट्या आढळून येतोय गेल्या महिन्याभरापासून। तो अजूनही वन विभागाला पिंजऱ्यात पकडता येत नाही, कारण तो बिबट्या पिंजऱ्याला हुलकावून देतो। अशा चाणाक्ष प्राण्याशी आपला सामना होण्याची दाट शक्यता आहे। बघा हा प्राणी किती चाणाक्ष आहे। जर लवकरच यावर काहीतरी प्रतिबंध नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये मानव व बिबट प्राणी यांचा संघर्ष अटळ आहे। धन्यवाद।